यिर्मयाचे पुस्तक हा 18 अध्याय वचन 2. उठ कुंभाराच्या घरी जाय, तिथे मी तुला आपल्या वचन ऐकवीन. मी कुंभाराच्या घरी गेलो तेव्हा तो चाकर काम करत होता. कुंभार मातीच्या पात्र घडत होता तेव्हा त्यांच्या हातात असताना बिघडून गेले. मग ते त्याला पाहिजे तसा त्यांना दुसरा पात्र घडवला. तेव्हा परमेश्वर वचन मला प्राप्त झाले, हे इस्रायलच्या घराने कुंभाराप्रमाणे मला तुमच्या पाहिजे ते करता येत नाही काय, असं परमेश्वर म्हणत आहे. इस्रायलच्या घराने पहा, कुंभाराच्या हातात माती असते तसं तुम्ही माझ्या हातात असता. देव यिर्मयाला परमेश्वर बोलला. यिर्मया एक ठिकाणी बसलेला आहे. देव म्हणलं, उठ आणि कुंभाराच्या घरी जाय, तिथं मला तुला बोलायचे आहे. यिर्मया नम्र झाला, लीन झाला आणि यिर्मया काय केला? कुंभाराच्या घरी गेला. पहिली गोष्टी, यिर्मया पूर्णपणे हंबल आणि नम्र झाला. आणि दुसरी गोष्टी, यिर्मयामध्ये शिकण्याची गुण होता. तो स्वतः यिर्मया हा एक बहुशक्त होता. यिर्मया एक महान, एक संदेष्टा आणि देवाच्या अभिषक्त व्यक्ती होता. तो दुसऱ्याने शिकत होता आणि स्वतः देखील शिकत होता. रोजच्यामध्ये देखील ज्यांच्या शिकण्याची इच्छा आहे, ज्याच्यामध्ये शिकण्याची गुण आहे, देवाची आत्मा त्यांनाच शिकवल. जे शिकण्याची इच्छाच नाही आहे, देव त्यांना शिकवणार. आता म्हणा, आता मी एक मोठी चर्चमध्ये जातो, आता मला प्रार्थना येते, आता मला वचन सगळे माहिती झाला, आता मला कोणाच्याकडनं काही शिकून घ्यायची गरज नाहीत. आता मी महान व्यक्ती बनले गेलेत. आता मी प्रार्थना करतो, दुष्टात्मा निघून चाललेत. मी प्रार्थना करतो, मेलेले जिवंत व्हायलेत. मी प्रार्थना करतो, लंगडे चाललेत. मला दुसऱ्याकडनं शिकून घ्यायची गरज नाहीत, कारण की मला दुसऱ्याने शिकवायचेत. असा यिर्मयाचे विचार नव्हता, कारण की यिर्मयामध्ये शिकण्याची गुण होता. प्रिय देवाचे लेकनो, एवढा मोठा अभिषक्त व्यक्ती देवाने कुठं पाठवला? कुंभाराच्या घरी पाठवला. आणि कुंभाराच्या हातामध्ये माती होतं देखील ते माठ बिघडला आणि ते पुन्हा जसा पाहिजे तसा त्याने काय केलं? कुंभाराने माठ ते बनवला आणि तयार केलं देखील. समजा एक गिलास कप आहे, तुटून गेला, विखरले जाईल. तर देवाच्या प्रिय लेखनो, ते आम्ही बनवू शकत नाहीत, आम्ही रिपेअरिंग करू शकत नाहीत, कारण की देव आम्हाला पुन्हा रिपेअरिंग करू शकतो. परमेश्वर आम्हाला पुन्हा दुरुस्त करू शकतो. जर आज तुमचे लेखं जर बिघडले असेल, काही गोष्टीमध्ये देखील, परिवार हो, कुटुंब हो देखील, लेडीज हो, बहीण हो देखील, पण देव त्यांना पुन्हा दुरुस्त करू शकतो. जेव्हा तुम्ही येशूकडे येईल, तुम्ही कोणी असाल, तुम्ही कुठल्याही धर्माचा आणि कुठल्याही जातीचा असाल, जर तुम्ही नम्र होऊन येईल, देव तुम्हाला शिकवणार आणि देव तुम्हाला आकार देईल. देव म्हणतो की जसं कुंभाराच्या हातात माती होता तसं त्याने घडवला, तसं केला. देवाने म्हणलं की इस्रायलच्या घराने, कारण की तुम्ही जर माझ्या हातात जीवन देईल, तर देवाने म्हणलं मी तुम्हाला घडू शकतो, मी तुम्हाला तयार करू शकतो. येणाऱ्या दिवसामध्ये देखील बायबल सांग देखील वचन पहा, कुंभाराच्या हातात माती असतं तसं तुमच्या हातात तुम्ही माझ्या हातात आहेत. देव म्हणलं की जो आपले जीवन जे आम्ही देवाच्या हातामध्ये दिले पाहिजेत, परमेश्वराच्या हातामध्ये. प्रभू तू मला घडव, कारण की या वचनातून एक गोष्ट शिकायला मिळतो की परमेश्वर कुंभार आहे, मी माती आहे. मग तुम्ही धनवान असाल, तुम्ही बुद्धिमान असाल, तुम्ही ज्ञानी असाल, तुमचे पैसे जे बी असाल, प्रिय लेखनो, जे काय तुमच्याकडे, देवाला धन्यवाद द्या आणि देवाला म्हणा, प्रभू तू मला घडव. हा परमेश्वरा, मी तयार आहे, शिकण्याची इच्छा जर असेल, देव तुम्हाला शिकवाल, देव तुम्हाला तयार कराल. हंबल व्हा, लीन व्हा, पहिल्या गोष्टी नम्र व्हा. यिर्मया उठला, हो प्रभू मी जातो. बघत होता की कुंभार कसं माठ तयार केलं, कुंभार कसा माठ बनवतो. प्रिय देवाचे लोक, देव तुम्हाला कोणाच्या माध्यमातून परमेश्वर तुम्हाला शिकवाल, देव तुम्हाला घडवाल. परमेश्वर देखील जर तुमच्यामध्ये इच्छा आहे तर देव तुम्हाला शिकवणार. पहिल्या गोष्टी नम्र, आणि दुसऱ्या गोष्टी इच्छा पाहिजे शिकण्याची, आणि तिसऱ्या गोष्टी परमेश्वरला म्हणा, प्रभू
जसा पाहिजे देवा तसा मला तू घडव आणि मला तयार कर प्रभू. तुझ्या कार्यासाठी येणाऱ्या दुसऱ्या आगमनमध्ये जाण्यासाठी परमेश्वर पित्या मला तयार कर. तर वास्तविक परमेश्वर तुम्हाला तयार कराल आणि देवाची आत्मा तुम्हाला घडवल आणि देवाची आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करणार परमेश्वर आहे. आजच्या दिवसात प्रयत्न करू की पित्या की प्रभू तू मला आकार दे, माझ्या विचाराला आकार दे, माझ्या मनाला आकार दे, माझ्या बोलण्याचे दृष्टिकोन देवा बदलू दे आणि प्रभू मला हंबल लीन आणि नम्रता कर परमेश्वर पित्या. मी जिथं बी आहे प्रभू मला शिकव परमेश्वर, मला घडव प्रभूजी, कारण की मला शिकायचे आहे. जे शिकणार देव त्याला पुढं घेऊन जाईल. ज्याचे शिकण्याची इच्छाच नाहीत तो स्वतःला आपलं मी बुद्धिमान आहे, मी ज्ञानी आहे, सर्व गोष्टी देखील. यिर्मयाचे पुस्तक 9 अध्याय वचन 23. हे धनवान व्यक्ती आपल्या धनाचे अभिमान बाळगू नको आणि हे ज्ञानी व्यक्ती आपले ज्ञानीचे अभिमान बाळगू नको. हे बुद्धिमान व्यक्ती आपल्या बुद्धीचे अभिमान बाळगू नको. जो परमेश्वरला ओळखतो आणि जाणतो त्या नावाचे अभिमान बाळगा. जर तुम्ही खरोखर प्रभूच्या मार्गाने आहेत, खरोखर देवाच्या दिशेने आहेत, या येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर तुम्हाला आकार देणार. देव तुम्हाला तोडवणार. देव तुमच्या हृदय मन हृदय प्रभू म्हणा मला तोड प्रभूची, मला पुन्हा तयार कर प्रभू. मी कठीण झाले देवा, वचनाच्या बाबतीमध्ये मी कठीण झाले, प्रार्थना माझ्याकडे होत नाही, वचन माझ्याकडे होत नाही. देवाला म्हणा मला तोड प्रभूची, मला तयार कर देवा, कारण की प्रभू मला तुझ्या मार्गाने चालायचे आहे. देवाकर तुम्हाला सहाय्य कराल. वचन दररोज वाचा आणि देव तुम्हाला बोलणार. प्रार्थना करा. जर आज तुमच्या वचनाचे मन जातच नसेल, प्रार्थना कर. मग देवाला म्हणा प्रभू मला तयार कर, मला तोड परमेश्वरा, मला पुन्हा तयार कर प्रभू, मला आकार दे, मला बनव प्रभू. माझं जीवन हे तुझ्याच हातामध्ये आहे. 100% देव तुम्हाला घडवणार आणि देव बाप तुमची रचना करणार परमेश्वर आहे. एक नवीन जीवन, नवीन आशा, एक नवीन शांती प्रभू तुम्हाला देणार परमेश्वर आहे. प्रभू करो या वचनातून देव तुम्हाला आशीर्वादी करो.